क्या आप अपने सपनों का घर तलाश रहे हैं? श्री बालाजी टावर बैंसला बिल्डकॉन द्वारा प्रस्तुत एक प्रीमियम, गवर्नमेंट अप्रूव्ड और रेरा रजिस्टर्ड रेसिडेंशियल प्रोजेक्ट, जहां शानदार लोकेशन, बेहतरीन सुविधाएं और हर दिन प्रकृति का खूबसूरत नज़ारा आपका इंतजार करता है। नेरल रेलवे स्टेशन से सिर्फ 5 मिनट की वॉकिंग दूरी पर। हर सुबह अपनी बालकनी से देखें खूबसूरत माथेरान का मनमोहक व्यू और खुली हवा का आनंद लें। यहाँ मिलती हैं मॉडर्न एलिवेशंस, विशाल टेरेस क्लब हाउस, ग्रैंड गैदरिंग हॉल, सुंदर गजीबो, सोलर सिस्टम और बहुत कुछ। 24 घंटे पानी की सुविधा, सीसीटीवी सुरक्षा और पास में स्कूल एवं अस्पताल। आज ही श्री बालाजी टावर में अपने सपनों का घर बुक करें। अभी कॉल करें 93245213 पर और अपनी साइट विजिट बुक करें। नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील महात्मा फुले मार्ग, छोटू गॅरेज ते राजेंद्र गुरुनगर तसेच जिजाऊ चौक परिसरातील रस्त्याची दुरावस्था झाली असून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी आझाद समाज पार्टी काशीराम एएसपी युवा आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे। यासाठी एएसपी युवा आघाडीचे नेरळ शहर अध्यक्ष भूषण उर्फ मोनू गवळे यांनी पुढाकार घेत ग्रामपंचायतीला निवेदन दिलंय। या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने नाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली। पावसाळ्यात नागरिकांना या मार्गावरून चालणेही कठीण होत असून अपघाताचा धोका निर्माण झालाय। सम्राटनगर, मोचेवाडी, राजेंद्र गुरुनगर परिसरातील नागरिक तसेच रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या नागरिकांसाठी हा महत्त्वाचा मार्ग असल्याने रस्त्याची तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। रस्त्याची पाहणी करून आवश्यक निधी उपलब्ध करून रस्ता योग्य पद्धतीने बांधण्यात यावा, तसेच पावसाचे पाणी साचणार नाही यासाठी आवश्यक निचरा व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायतीकडे करण्यात आली आहे। यावेळी आझाद समाज पार्टीचे कोकण प्रदेश सचिव ॲडव्होकेट सुमित साबळे तसेच रायगड जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट सम्यक सदावर्ते यांच्या सहकार्याने आणि भूषण उर्फ मोनू गवळे यांच्या पुढाकारामुळे या रस्त्याच्या प्रश्नाला पुन्हा एकदा वाचा फुटली आहे। ग्रामपंचायत प्रशासन आता काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले। निवेदन देताना नेरळ शहर अध्यक्ष आझाद समाज पार्टी स्वप्नील सदावर्ते व भीम आर्मी नेरळ शहराध्यक्ष अनिकेत जाधव तसेच सम्राटनगर अध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव, सूरज आयरे, तबरेज नजे हे उपस्थित होते। आज आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून व त्याचप्रमाणे आझाद समाज पार्टी युवा आघाडी व भीम आर्मीतर्फे या ठिकाणी युवा आघाडीचे अध्यक्ष भूषण गवळे व त्याचप्रमाणे भीम आर्मीचे नेरळ शहर अध्यक्ष अनिकेत जाधव यांच्या माध्यमातून नेरळ ग्रामपंचायत येथे एक अर्ज देण्यात आलेला आहे। त्या अर्जामध्ये आम्ही असं नमूद केलेलं आहे की जो राजेंद्र गुरुनगरमधला रस्ता आहे, जो महात्मा फुले मार्ग ते राजमाता जिजाऊ चौक इथपर्यंत व त्याचप्रमाणे सम्राटनगरमधील जो सूर्यकांत ओवाळ यांच्या घराच्या मागून रस्ता जातो ते मटका गल्लीपर्यंत, अर्थात राजू परदेशी यांच्या घरापर्यंत, या दोन्ही रस्त्यांची दुरावस्था अतिशय इतकी विकट झालेली आहे की तिथल्या जाणाऱ्या नागरिकांना चालता सुद्धा येत नाही। त्या ठिकाणी पाणी साचतं, चिखल येतो, तो नेहमी रहदारीचा रस्ता आहे। तर या आमच्या या आघाडीच्या माध्यमातून हे अर्ज जे ग्रामपंचायतीला देण्यात आलेले आहेत, मी अशी ग्रामपंचायतीला विनंती करतो की त्या अर्जाचा त्यांनी विचार करावा, अन्यथा आझाद समाज पार्टी युवा आघाडीच्या माध्यमातून या रस्त्यांच्या बाबतीत एक तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी उभारण्याचं आश्वासन या माध्यमातून। सुप्रीम जय भीम मित्रांनो, मी स्वतः भीम आर्मी नेरळ शहराध्यक्ष अनिकेत जाधव। इथे आम्ही सर्व ग्रामपंचायतमध्ये येण्याचं कारण असं आहे की राजेंद्र गुरुनगर ते सम्राटनगर आणि सम्राटनगर ते मटका गल्ली ह्या रस्त्याची अवस्था पूर्ण एकदम बिकट झालेली आहे। तिथून येणारे मोहाचवाडीतले लोक असू दे किंवा वाल्मिकी नगरमधले लोक असू दे, राजेंद्र गुरुनगरमधले लोक असू दे, यांना यायला तिकडून भयानक त्रास होतोय। तर या गोष्टीसाठीच आम्ही सरांना अर्ज देण्यासाठी इकडे आलेलो आहे। मी भूषण गवळे युवक आघाडी अध्यक्ष नेरळ शहर। आम्ही आज ग्रामपंचायतला आम्ही हे अर्ज दिला आहे, एक राजेंद्र गुरुनगरचा रस्ता आणि एक सम्राटनगरची मटका गल्लीचा रस्ता। जर तो रस्ता झाला नाही तर आम्ही पूर्णतः आघाडीतर्फे मोठं आंदोलन ह्या ग्रामपंचायतीवर करू। धन्यवाद। जय